नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी एक साधा भाजीपालावाला होतो. शरद साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर मी भाजी विकायचो. एके दिवशी त्यांच्या पत्नी माझ्याकडून भाजी खरेदी करण्यासाठी आल्या आणि त्यांची एक बॅग माझ्याकडे ठेवून म्हणाल्या, ही माझी अमानत आहे, लवकरच परत घेऊन जाईन. आणि त्या घाईघाईने तिथून निघून गेल्या. असेच कित्येक वर्ष निघून गेली, पण त्या कधीच परत आल्या नाहीत. मी ती बॅग उघडून बघितलंच नाही की त्या बॅगेमध्ये काय आहे. बॅग माझ्याजवळच होती. दरम्यानच्या काळात मी एका छोट्या गाडीवरून भाजी विकणाऱ्या माणसापासून मोठ्या मार्केटचा मालक झालो. एक दिवस अचानक माझी नजर शरद साहेबांच्या पत्नीवर गेली. त्या फाटके कपडे घालून रस्त्यावर बसलेल्या होत्या. मी धावत त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांची अमानत त्यांना परत देऊ लागलो. मला पाहून त्या हलकेच हसल्या आणि म्हणाल्या, एकदा उघडून तर बघ. मी थरथरत्या हाताने बॅग उघडली आणि जे पाहिलं त्यामुळे माझा आत्मा हादरला. कारण त्या बॅगेत तर मी एक साधा भाजी विकणारा होतो. शरद साहेबांच्या बंगल्याजवळ एक लहानशी गाडी लावून भाजी विकायचो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हेच काम करत होतो आणि हेच माझे उपजीविकेचे साधन होते. पाऊस असो, ऊन वारा असो, मी रोज त्याच ठिकाणी ठेला लावत असे. रस्त्यावरून जाणारे लोक, ऑफिसमधून संध्याकाळी घरी जाणारी कर्मचारी, स्त्रिया सगळे माझे ग्राहक होते. पण माझे आयुष्य एवढे सोपे नव्हते. मी जेव्हा शुद्धीत आलो तेव्हापासूनच गरिबी आणि हालापेष्टा माझ्या नशिबी आल्या होत्या. माझी आई सतत आजारी असायची आणि तिच्या औषधांसाठी माझ्याकडे पैसे नसायचे. दररोज माझी हीच धडपड असायची की मी जास्तीत जास्त भाजी विकावी, जेणेकरून घर खर्च आणि आईच्या उपचारासाठी पैसे कमवता येतील. माझी आई खूप दयाळू आणि सदैव आशीर्वाद देणारी स्त्री होती. ती नेहमी म्हणायची, बाळा, देव तुझ्या मेहनतीचे फळ नक्कीच देईल. प्रामाणिकपणे जग आणि कुणाचेही फुकटचं खाऊ नको. दिवसभर कष्ट केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी कमाई घेऊन घरी जात असे तेव्हा सर्वप्रथम आईसाठी औषध आणत असे. असे काही पैसे उरले तर वाटेत फळे किंवा काही खाण्यासाठी घेऊन जात असे. मी तिच्यासाठी आशीर्वाद द्यायची. माझा मुलगा खूप चांगला आहे, देव तुझ्या नशिबात आनंद लिहो, तुला सन्मान मिळो, हेच आशीर्वाद. माझी खरी कमाई होती. मला आठवतोय, तो एक साधा दिवस होता जसा बाकीचे असायचे. मी पहिल्यांदा भाजीचा गाडा लावला होता. भाज्या अगदीच आणि हिरव्या होत्या म्हणून ग्राहक आकर्षित होत होते. काही लोक थांबून घेत होते, काही पुढे जात होते, पण माझं लक्ष भाजी फ्रेश कशी राहिली याकडे होतं. अचानक एक महागडी गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. मी चमकून पाहिलं. ही तीच गाडी होती जी नेहमी शरद साहेबांच्या घरासमोर दिसायची. गाडीचे दार उघडलं आणि एक बाई बाहेर आली. तिने ओढणी नीट लपेटलेली होती. तिचा चेहरा झाकलेला होता, फक्त तिचे डोळे दिसत होते. ते डोळे ज्यामध्ये काहीतरी वादळ लपलेलं होतं. ती हळूहळू माझ्या दिशेने आली. मी पटकन हात पुसला आणि तिच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागलो. बाळा, भाजी देशील का, तिने विचारलं. मी पटकन तिला हव्या त्या भाज्या काढल्या आणि तिच्या हातात दिल्या. ती शांत उभी राहिली, जणू काहीतरी सांगायचं होतं पण ती बोलू शकली नव्हती. अचानक तिने एक छोटी काळी चामडीची पिशवी माझ्या गाड्यावर ठेवली आणि मंद आवाजात म्हणाली, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, याला अमानत म्हणून ठेव, मी लवकर परत येईन. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. मॅडम, हे तुमचं आहे, मी कसं ठेवू? तिने हात वर करून मला थांबवलं. फक्त ठेवून घे, मी लवकरच परत येईल. तिच्या आवाजात एक वेगळीच असहाय्यता होती, जणू कोणत्या तरी शेवटाच्या आशेच्या शोधात होती. मी काहीही बोललो नाही. बॅग उचलली आणि माझ्या गाडीच्या कोपऱ्यावर ठेवली. ती पटकन वळली, गाडीत बसली आणि निघून गेली. तो दिवस गेला. मग अजून एक दिवस गेला. मग एक आठवडा गेला. एक महिना, पण ती परत आली नाही. सुरुवातीला मी रोज त्या बॅगेकडे बघायचो. तिला विचार करायचो की कदाचित ती विसरली असेल किंवा कुठल्या तरी कामात गुंतलेली असेल. वेळ जात होता पण बॅगेचा मालक परत येत नव्हता. एक दिवस आईने त्या बॅगबद्दल विचारलं, बाळा,
ही कसली बॅग आहे? मी आईला संपूर्ण गोष्ट सांगितली. ऐकून ती शांत झाली आणि मग म्हणाली, बाळा, ही अमानत आहे आणि अमानतीसोबत बेईमानी करायची नसते. काही झालं तरी ती उघडू नकोस. मी मान हलवत म्हणालो, हो आई, मी ती कधीच उघडणार नाही. पण मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. ही बॅग एवढी मौल्यवान असेल तर ती बाई परत का आली नाही? यात कुठली मोठी संपत्ती दडलेली असेल का, की यात कोणतं तरी गुपित लपलेलं आहे? पण मी आईच्या शिकवणीचं पालन केलं आणि ती बॅग उघडण्याची हिंमत केली नाही. जीवन आपल्या गतीने पुढे जात होतं. मी रोज भाजी विकायचो. जे पैसे मिळायचे त्यातून आईच्या औषधांसाठी खर्च करायचो. तिला काही फळं आणायचो आणि उरलेले पैसे घर खर्चासाठी वापरायचो. कित्येक वेळा असं व्हायचं की आईच्या औषधांसाठी पैसे नसत. मग मी स्वतः उपाशी राहून तिच्यासाठी औषधं आणायचो. आई माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणायची, बाळा, तुझ्या नशिबात आनंद येईल, फक्त संयम ठेव. आणि मी संयम ठेवत राहिलो. मला माहीत नव्हतं की हीच बॅग माझं नशीब बदलून टाकेन. वेळ जात राहिला आणि माझ्या मेहनतीचं फळ दिसायला लागलं. माझी भाजी ताजी असायची म्हणून मी प्रसिद्ध होऊ लागलो. लोक माझ्या प्रामाणिकपणाची शपथ घेऊ लागले. मी एका छोट्या गाडीवरून सुरुवात केली आणि हळूहळू एक छोटंसं भाजी मार्ट उघडलं. मी रात्रंदिवस मेहनत करत होतो आणि आईच्या आशीर्वादाने माझ्या यशाच्या पायऱ्या वाढत गेल्या. पण ती बॅग ती अजूनही माझ्याकडे होती. प्रत्येक रात्री माझ्या दुकानाच्या कोपऱ्यात पडलेल्या त्या बॅग पाहिल्यावर मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून यायची. ती बॅग माझ्या आयुष्याचा एक भाग बनली होती. पण मला हे ठाऊक नव्हतं होत की तीच बॅग माझं नशीब लिहिणार आहे. एक दिवस गेला, मग अजून एक दिवस, मग एक आठवडा, एक महिने, पण ती बाई कधीच परत आली नाही. सुरुवातीला मी रोज त्या बॅगेकडे पाहायचो आणि विचार करायचो, काही पैसे तर नाहीत ना का यात? मग लगेच मनात एक भीती निर्माण व्हायची. ही एक अमानत आहे, मी ती कशी उघडू शकतो? मग दुसरा विचार यायचा, अशी महागडी बॅग तर श्रीमंत लोक ठेवतात, कुठे हिरे माणिक तर नसतील ना यात? पुन्हा मनात शंकेचा किडा, कुठेही पैशांची पिशवी तर नाही ना? बघावं का एकदा? पण नेहमी स्वतःला थांबवलं. कधीच ते उघडायची हिंमत झाली नाही. वर्ष उलटून गेले. मी मेहनत करत राहिलो. एका छोट्याशा गाडीवर व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू एक छोटंसं मार्ट उघडलं. पण ते अजून मोठं झालं आणि संपूर्ण शहरात प्रसिद्ध झालं. माझं नशीब बदलून गेलं. पण ती बॅग अजूनही तशीच होती, जशी होती तशीच. अनेकदा वाटलं की ती बाई आता ह्यात नसेल किंवा कुठेतरी निघून गेली असेल. पण मी कधीही ती बॅग उघडायची किंवा कोणाला द्यायची हिंमत केली नाही. ती एक अमानत होती आणि त्या अमानतीचं ओझं माझ्या आत्म्यावर होतं. मला माहीत नव्हतं की कित्येक वर्षांनी जेव्हा माझं आयुष्य पूर्ण बदलून जाणार आहे तेव्हा मी पुन्हा त्याच डोळ्यांत सामना करणार होतो. पण यावेळी ते डोळे एका भिकाऱ्याचे असणार होते. वेळ अजब असतं. कुणासाठी वेगाने धावतो तर कुणासाठी थांबून राहतो. माझ्यासाठी काही काळ थांबला होता आणि मग हळूहळू पुढे सरकायला लागला. तीच बाई जिने ती काळी चामड्याची बॅग माझ्या गाडीवर ठेवली होती, ती परत कधीच आली नाही. पहिल्या दिवशी वाटलं ती कदाचित त्या बिझी असतील. दुसऱ्या दिवशी मनात विचार आला की कुठली तरी अडचण आली असेल आणि तिसऱ्या दिवशी वाटलं काही हरकत नाही, त्या हे विसरून गेल्या असतील. पण मग स्वतःच्या प्रश्नावर थोडा संकोच वाटला. ती व्यक्ती, अशी वस्तू जिच्यावर आपलं सर्वस्व लावलं होतं, ती कशी विसरू शकते? पण मी देखील एका विचित्र द्विधा मनस्थितीत होतो. मी बॅग माझ्या गाड्याखाली ठेवलेली होती आणि रोज जेव्हा मी माझी गाडी लावत होतो तेव्हा एक क्षणभर तरी माझी नजर तिच्यावर जात होती. काहीतरी वेगळं जाणवत होतं. थोडी उत्सुकता आणि थोडं रहस्य आहे. बरेच लोकांनी मला सल्ले दिले. प्रत्येकजण आपल्या अनुभवाने आणि हेतूने मत मांडत होता. कोणी म्हणाला, अरे मित्रा, ही तर तुझी नशिबाची संधी आहे. एखाद्या श्रीमंत बाईचा खजिना असेल, उघडून पहा, कदाचित तुझं नशीब बदलू शकेल. काही लोक गंमत म्हणून म्हणाले, अरे तू फक्त भाजी विकणारा आहेस, नशिबाने तुला संधी दिली ती वाया जाऊ देऊ नकोस. पण मी प्रत्येक वेळी डोकं हलवून नकार देत होतो. ही अमानत आहे, मी तिला हात लावणार नाही. पण खरंच माझं मन पूर्णपणे शांत होतं. दिवस कामाच्या गडबडीत निघून जात असे. पण जेव्हा रात्र व्हायची, सगळे थकून झोपायचे, दुकानाच्या रोशना मंद व्हायच्या, तेव्हा गुंड उलगडू लागत होते.
कधी कधी मनात भीती दाटून यायची. मला वाटायचं जर मी ती बॅग उघडली तर कुठली तरी मोफत आफत येणार नाही ना माझ्या डोक्यावर. असंख्य प्रश्न गुंजत राहायचे, पण प्रत्येक वेळी एक आवाज मला थांबवत होता. ही कुणाची तरी अमानत आहे. जर तू तिला उघडलं तर त्या बाईचा तू गुन्हेगार ठरशील. मनाचं आणि नीतिमत्तेचं म्हणणं सर्वात मोठं असतं आणि मी नेहमी माझ्या मनाचं ऐकत आलोय. वेळ जात गेला आणि माझ्या आयुष्यात अनेक बदल होत गेले. एका रस्त्यावर एका गाड्यापासून मार्टपर्यंत, एका मार्टमधून दुसऱ्या, आणि अशा प्रकारे माझ्या मेहनतीने मला माझं स्थान मिळवून दिलं. पण ती बॅग अजूनही माझ्या अलमारीत एखाद्या खजिन्यासारखी ठेवलेली होती. असा खजिना जो मी उघडू शकत नव्हतो. मग एक रात्री असं काही झालं ज्याने माझ्या इमानाला हादरवून टाकलं. त्या दिवशी मी दुकानाचा हिशोब पूर्ण करून घरी जात होतो. माझ्या खिशात दिवसभराची कमाई होती. मनात समाधान होतं की आईसाठी औषध आणि काही फळं घेता येतील. गल्ली सुनसान होती. एका स्ट्रीट लाईट लुकलुक होतं. मी हळूहळू माझ्या वस्तीच्या दिशेने जात होतो. तेवढ्यात अचानक 3 माणसं माझ्या दिशेने आली. ए भाऊ थांब. मी जरा थबकलो. तिघांच्याही हातात चमचमत्या सुऱ्या होत्या. त्यांचे चेहरे अर्धे झाकलेले होते. जे काही खिशात आहे ते बाहेर काढ, एका माणसाने करड्या आवाजात सांगितलं. मी घाबरलो, पण स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. भाऊ फक्त थोडे पैसे आहेत माझ्याकडे, दुसरं काही नाही, मी थरथरत म्हणालो. पण त्यांनी मला थरलं. एका माणसाने माझ्या खिशात हात घालून सगळी रक्कम काढून घेतली. हे काय फक्त एवढंच? तो संतापाने ओरडला. असं वाटतंय की तू चांगला पैसा कमवतोय, आम्हाला मूर्ख बनवू नकोस. माझ्याकडे काहीच नाही, मी थरथरत म्हणालो. पण त्यांनी मला जोरात पकडलं. एका माणसाने मला ढकलून दिलं. मी जमिनीवर कोसळलो. हाताला खरचटलं. कपड्यांवर मळ लागला. त्या क्षणी मला त्या बॅगची आठवण झाली. जर ती बॅग माझ्यासोबत असती तर न जाणो त्यांनी काय केलं असतं. कदाचित मला जीवानीशी मारलं असतं. हे विचार करताच माझ्या अंगातून भीतीची एक लहर गेली. पण त्याच वेळी माझ्या मनात खात्री पटली की मी योग्य निर्णय घेतला होता. ती पिशवी उघडणे किंवा ती कोणाला तरी देणे माझ्यासाठी धोक्यापेक्षा कमी नव्हतं. त्याच वेळी अचानक एका बाजूने पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजवला. दरोडेखोर घाबरले आणि पटापट अंधाऱ्या गल्लीत पळून गेले. मी जमिनीवर पडलेलो होतो. जोराने श्वास घेत होतो. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी स्वतःला सावरलं आणि हळूहळू उठायला लागलो. पोलिसांची गाडी थोडी पुढे घेऊन थांबली. एक शिपाई गाडीतून उतरला आणि माझ्याकडे आला. काय झालं भाऊ, सगळं ठीक आहे ना? मी मान हलवली. हो, पण दरोडेखोर पैसे घेऊन गेले. शिपायाने गंभीर आवाजात सांगितलं. हे क्षेत्र रात्री फारच धोकादायक असतं, काळजी घ्या. मी त्याच्या बोलण्यावर मान हलवली आणि कसाबसा घरी पोहोचलो. मी घरी पोहोचताच माझी आई माझी वाट बघत होती. दरवाजा उघडताच ती पटकन माझ्याकडं आली. बाळा, सगळं ठीक आहे ना? मी हसून तिला धीर दिला. हो आई, सगळं ठीक आहे. फक्त वाटेत मला काही लोक भेटले, पण काही मोठं नाही झालं. आईने माझ्या चेहऱ्याकडे नीट पाहिला आणि मग माझ्या जखम्या हातांकडे नजर गेली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, देव तुझं रक्षण करो. तू नेहमी चांगल्या मार्गावर चाल आणि कधीही कोणाच्या अमानतीत बेईमानी करू नकोस. हे ऐकून माझं मन हललं. आईला काहीही माहीत नव्हतं की मी कोणत्या दुविधा मनस्थितीतून जात होतो, पण ती नेहमी हीच प्रार्थना करत असे की मी कधीही फसवणूक करू नये. स्वतःशी पुन्हा एकदा वचन घेतलं की मी ही बॅग ना उघडणार ना कोणाला देणार जोपर्यंत तिचा मालक परत येत नाही. ती रात्र माझ्या आयुष्याचा एक मोठा धडा ठरली. मी समजून चुकलो की बऱ्याच वेळा जे काही झालं आपल्या वाट्याला येत होतं ते आपल्या नशिबाची कसोटी ही असते की ही बॅग कदाचित माझं भविष्य बदलू शकली असती. पण जर मी चुकीच्या मार्गाने ती घेतली असती तर तीच माझ्या पतनाचं कारण ठरली असती. मी ते माझ्या अलमारीत सर्वात खोलवर ठेवलं, जिथे कुणाचीही नजर जाणार नाही. काळ जात राहिला. मी दिवस रात्र मेहनत करत राहिलो. दुकानाची प्रगती होत राहिली आणि आयुष्यात सगळी समृद्धी येत राहिली. पण ती बॅग अजूनही माझ्याकडे तशीच होती, जशीच्या तशी, काळाच्या धुळीने झाकलेली, पण सुरक्षित. माझे कर्मचारी आणि शिवलग मित्र आश्चर्यचकित होत असे. अरे, इतकी वर्ष झाली, ती बाई आता कधीच परत येणार नाही. सोड हा विचार. पण मी त्यांची गोष्ट मान्य केली नाही. ती एक कुणाची तरी ठेव होती आणि ठेवीचं ओझं शेवटच्या श्वासापर्यंत हलकं होतं.
होत नाही. मी त्या बॅगला माझ्या सर्वात सुरक्षित खोलीत एका छोट्या अलमारीत ठेवलं. ते एक शांत रहस्य बनलं होतं, जे फक्त मी जाणत होते. अनेकदा मनात प्रश्न यायचा, ती बाई जिवंत असेल का? कुठल्या तरी अपघाताची शिकार तर झाली नसेल? तिच्यावर तर काही संकट आलं नसेल? मी कित्येकदा शरद साहेबांच्या घरासमोरून गेलो, पण ती जागाही बदलली होती. तिथं माणसंही नवीन दिसत होती. अनेकदा वाटलं जाऊन विचारावं, पण मग थांबलो. तो माझा हक्क नव्हता. एक दिवस जेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो, तेव्हा मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवली. मी अलमारीतून ती बॅग काढली आणि त्याच्याकडे बारकाईने पाहिलं. त्याचं कातडं आता काहीसं फाटलं होतं. काळाच्या झळ्याने ती जुनी वाटत होती, पण मी कधीही ती उघडण्याची हिंमत केली नव्हती. ते रहस्य माझं नव्हतं आणि त्यावर माझा हक्कही नव्हता. मी स्वतःला वचन दिलं होतं, जोपर्यंत त्याचा खरा मालक स्वतः परत येत नाही, तोपर्यंत मी ही बॅग उघडणार नाही. पण या बॅगेचा मालक कधी येणार हा प्रश्न रोज माझ्या मनात फिरायचा. मी तो झटकून टाकायचो. आता माझ्याकडे पैसा होता, प्रतिष्ठा होती, शहरात माझं नाव होतं. लोक आता मला भाजीवाला म्हणून ओळखत नव्हते, तर एक यशस्वी माठच्या साखळीच्या नजरेने पाहत होते. पण मी तिला विसरू शकलो नाही. प्रत्येक यशाच्या टप्प्यानंतरही ती बॅग माझ्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गुपित होतं. आणि एके दिवशी अनेक वर्षांनी अचानक माझी नजर त्या स्त्रीवर गेली. आयुष्य खूप विचित्र असतं. कधी कधी ते आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं, जिथे भूतकाळ आणि वर्तमानकाळ समोरासमोर उभे राहतात. मी कधीच विचार केला नव्हता की इतक्या वर्षांनी जेव्हा मी माझ्या माठच्या उद्घाटनानंतर शहराच्या मध्यवर्ती बाजारातून जात असेल, तेव्हा अचानक माझी नजर अशा चेहऱ्यावर पडेल, जो मी कदाचित कधीच विसरू शकलो नाही. हा एक साधा दिवस होता, पण नशिबाने त्याला खास बनवलं. मी शहराच्या मध्यभागी माझ्या गाडीत बसलो होतो. सिग्नलवर थांबलेलो. रस्त्यावर गाड्यांचा गोंधळ आणि दुकानदारांच्या हाका आणि फेरीवाल्यांचे आवाज रोजच्या सारखेच गजबजून गेले होते. मी आज खूप आनंदी होतो. आयुष्याने मला कुठून कुठे पोहोचवलं होतं. मी मेहनत घेतली, सन्मान मिळवला आणि गरिबीवर मात केली आणि आज शहरातील मोठ्या माठपैकी एका माठच्या उद्घाटनानंतर घरी परतत होतो. पण मला काय माहीत होतं की हा दिवस माझ्या मनातील शांतता कायमची हिरावून घेईल. मी गाडीत बसून आजूबाजूला पाहत होतो आणि अचानक माझी नजर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका स्त्रीवर स्थिरावली. माझा हात स्टेअरिंगवर घट्ट झाला. जुन्या मळकट कपड्यात लपटलेले, धुळीने भरलेले केस, सुरकुत्यांनी भरलेला चेहरा, त्या डोळ्यांकडे पाहून माझ्या काळजात धस्त झालं. ही तर शरद साहेबांची बायको होती. मी श्वास घ्यायलाही विसरलो. ही ती स्त्री होती जी कधी महागडे पोशाख घालायची, मौल्यवान दागिने घालून सुगंधाने दळवळत राहायची, जिच्या कपाळावर कधीच काळजीची एक अटी दिसली नव्हती. आणि आज ती स्त्री अनवाणी मळकट चादर पांघरून धुळीनं माखलेल्या चेहऱ्यासह रस्त्यावर बसलेली होती. तिच्या नजरा बेमुदत रस्त्यावरच्या प्रवाशांमध्ये काहीतरी शोधत होत्या, जणू ती स्वतःलाच ओळखण्याचा प्रयत्न करत होती. मी स्तब्ध झालो होतो. जणू माझ्या डोळ्यांसमोर एखादं भयंकर स्वप्नच उलगडत होतं. हे कसं शक्य होतं? ती इथे या अवस्थेत का बसली होती? शरद साहेबांनी तिच्यासोबत काय केलं? ती खरंच जिवंत होती का, की फक्त श्वास घेत असलेली एक निर्जीव सावली? माझ्या डोळ्यांसमोर तो क्षण पुन्हा उभा राहिला, जेव्हा कित्येक वर्षापूर्वी तिने तो चामड्याची बॅग माझ्याकडे सुपूर्द केली होती आणि म्हणाली होती, ही खूप मौल्यवान आहे, नीट जप, मी लवकरच परत येईन. पण ती कधीच परत आली नाही. आणि आज इतक्या वर्षांनी जेव्हा ती मला परत आली, तीही या अवस्थेत, अशी किंकाळी जी ऐकू येत नव्हती, पण माझ्या कानात घुमत होती. ते आसपासच्या लोकांचे शब्द नव्हते, तर माझ्या आत काहीतरी जोरात ओरडत होतं. तू योग्य केलंस का? वर्षानुवर्ष तुझ्या बॅगेची राखण करत राहिलास, पण त्या व्यक्तीची काळजी घेऊ शकला नाहीस. तिने ती प्रेमाने तुझ्याकडे सोपवली. तू तिला शोधण्याचा प्रयत्न तरी केलास का? फक्त वाट पाहत राहिलास की ती एक दिवस स्वतः येईल आणि म्हणेल, बाळा, माझी अमानत दे. माझ्या आत एक वादळ उसळत होतं. माझा स्वतःचा अंतरात्मा मला हलवत होता. त्या क्षणी मला आईची शेवटची रात्र आठवली. ती रात्र जेव्हा ती अगदी अशक्त झाली होती. मी तिचा हात धरून बसलो होतो. तिने खूप कष्टाने माझ्याकडे पाहिलं आणि मऊ आवाजात म्हणाली, बाळा, लक्षात ठेव, सगळं बदलू शकतं, पण सत्य कधीच बदलत नाही. जर कुणाची मदत करू शकत नसेल तर नक्की कर. कितीही काळ बदलला तरी ती रात्र ती कधीच विसरू शकत नाही.
कारण त्यानंतर मी आईच्या आशीर्वादांना पोरका झालो होतो. आणि आज जेव्हा मी शरद साहेबांच्या बायकोला या अवस्थेत पाहिलं तेव्हा पुन्हा एकदा स्वतःला हरवलेलं वाटत होतं. बेपर्वाईने दार उघडलं. गाड्यांचे हॉर्न वाजू लागले. सिग्नल हिरवा झाला होता, पण मी मात्र जणू त्या क्षणात अडकून पडलो होतो. माझ्या अंतरात मला थांबायला भाग पाडलं. एक क्षणही न गमावता मी गाडीचे दार उघडलं आणि झपाट्याने त्यांच्या दिशेने धावत घेतली. माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. त्या बाई त्या ओळखीच्या होत्या, पण काळाने त्यांच्या चेहऱ्यावर जे काही कोरलं होतं ते पाहून काळजात धस्स झालं. शरद साहेबांची बायको त्या इथे कशा आल्या? माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कधी महागड्या गाड्यांमध्ये वावरणाऱ्या, कधी मखमली वस्त्रात सजवलेल्या त्या बाई आज वर एका भिकारीसारख्या बसलेल्या होत्या. त्यांचे डोळे हात जोडून समोरच्या लोकांकडे विनवणी करत होते, पण कुणीही त्यांना ओळखायलाही तयार नव्हतं. माझे हात थरथरू लागले. मनात हजारो प्रश्न घुंगवू लागले. हे काय झालं? त्या कुठे गायब झाल्या होत्या? शरद साहेबांनी त्यांना सोडून दिलं होतं का? किंवा त्यांच्या आयुष्यावर आणखी काही मोठी आपत्ती कोसळली होती? माझ्या डोक्यात वर्षानुवर्ष पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. तो क्षण जेव्हा त्यांनी ती बॅग माझ्याकडे ठेवायला सांगितली होती, त्यांचा तो घाबरलेला आवाज, डोळ्यातील हात बदलता मी धावतच त्यांच्याजवळ पोहोचलो. सिग्नल खुला झाला. गाड्या वेग घेत होत्या, पण मी त्या साऱ्याची पर्वा न करता त्यांच्याजवळ जाऊन बसलो. मॅडम, मी त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसलो. जणू काही हरवलेली गोष्ट पुन्हा मिळाल्यासारखं वाटत होतं. त्यांनी हळूच माझ्याकडे पाहिलं, ओळखण्याचा प्रयत्न करत होत्या. क्षणभर त्यांनी डोळ्यात चमक उमटली, जणू भूतकाळाचे पडदे दूर झाले. त्यांचे ओठ थरथरू लागले. मी अधीरतेने म्हणालो, मॅडम, मी तोच आहे, तोच जो तुम्हाला वर्षापूर्वी भेटला होता, जो गाड्यांवर भाजी विकायचा. तुम्हाला आठवते का? तुम्ही एके दिवशी माझ्याकडे एक बॅग ठेवली होती. हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान पसरलं. त्या हलक्याशा हसल्या. एक उदास हसू. तू ती बॅग सांभाळून ठेवली आहेस? मी मान हलवली. डोळ्यात पाणी आलं. होय मॅडम, ती अजूनही माझ्याकडेच आहे. मी ती कधीच उघडली नाही. वाट पाहत होतो की तुम्ही याल आणि परत घ्याल. त्या हळूवार बोलल्या, जणू प्रत्येक शब्दासोबत काही जुन्या आठवणी जखमा उघडत होत्या. माझं सगळं आयुष्य बदलून गेलं बाळा. शरदने मला सोडून दिलं. माझ्याकडे सगळं होतं, पण जेव्हा सगळं लुटून गेलं तेव्हा काहीच उरलं नाही. मी इथे आहे, पण कुठेच नाही. त्यांचे शब्द माझ्या काळजावर खोलवर बसले गेले. का असं? काय झालं? त्यांनी मान खाली झुकवली. ती बॅग जी मी तुझ्याकडे ठेवली होती, माझी शेवटची आशा होती, पण मी तिला घेण्यासाठी येऊ शकले नाही. शरदला तिच्याबद्दल कळलं आणि त्याने माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं. मी निराधार झाले, रस्त्यावर आले. आता कुणीही मला ओळखत नाही. मी स्तब्ध झालो. हे नशिबाचे कसले विचित्र खेळ होते. आता एकही क्षण वाया घालवणं शक्य नव्हतं. मॅडम, माझ्यासोबत चला, मी तुम्हाला तुमची अमानत परत देतो, त्याने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं. आता कसली अमानत बाळा? सगळं संपलं आहे. पण मी हट्ट केला नाही. जी वस्तू तुमची होती ती तुम्हाला मिळालीच पाहिजे. मग काही झालं तरी मी माझ्या गाडीत बसवलं आणि ऑफिसला घेऊन आलो. त्या शांत बसल्या होत्या, जणू वर्षानुवर्षाच्या वेदना त्यांच्या आत्म्यात मुरली होती. मी पटकन कपाट उघडलं आणि बॅग बाहेर काढली, जी तितक्या वर्षापासून माझ्या आयुष्याचा एक भाग बनली होती. माझे हात थरथरत होते. मी काळी लेदरची बॅग त्यांच्यासमोर ठेवली. हे घ्या मॅडम, तुमची अमानत. त्यांनी बॅगकडे पाहिलं, जणू एखादी हरवलेली गोष्ट पुन्हा सापडल्यासारखी. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात एक वेगळी चमक होती. एकदा उघडून पहा बेटा, आता माझे हात घामाने ओले झाले आहेत. थरथरत्या हाताने मी बॅगेची चैन उघडली. बॅग उघडताच एक थंड लहर माझ्या अंगभर पसरली. हा तो क्षण होता ज्यापासून मी वर्षानुवर्ष दूर पळत होतो. जे गूढ उकलण्यासाठी मी कधीच हिंमत केली नव्हती, आज स्वतःहून माझ्यासमोर उघडणार होतं. मी आत डोकावला आणि माझ्या हृदयाची धडधड थांबली. मध्ये काही जुने कागदपत्र, काही दस्तावेज आणि एक लहानशी लोखंडी बॉक्स होते. पण सर्वात भेदक गोष्ट होती ते एक जुने रक्ताने माखलेले कापड, ज्यावर काळाच्या धुळीचा थर साचलेला होता. माझा श्वास अडकला. हे काय आहे? मी अडखळलेल्या आवाजात विचारले. शरद साहेबांची पत्नी शांत बसून होत्या, जणू त्यांचा आत्मा कुठेतरी दूर निघून गेला होता. मग त्यांनी हळूच वर पाहिले. त्यांच्या डोळ्यात दुःख होतं, जे मी कधीच पाहिलं नव्हतं. हे माझ्या मुलाच्या रक्ताचे डाग आहेत बेटा. हे ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मुलगा? मी आश्चर्याने विचारले. पण शरद साहेबांना तर मुलगाच नव्हता. त्या खोल श्वास घेत म्हणाल्या, नाही,
हीच ती कटू सत्यता जी जगापासून लपवली गेली आहे. शरदने माझ्या मांडीवर वाढणाऱ्या माझ्या जीवाला संपवले. माझ्या अंगात एक थरारक कंप पसरला. काय? मी कसाबसा बोललो. त्यांनी थरथरत्या हाताने बॅगमधून एक जुने कागद बाहेर काढले आणि माझ्या हातात दिले. मी घाईघाईने ते वाचू लागलो. एका मुलाच्या जन्माची नोंद असलेली वैद्यकीय रिपोर्ट होती, पण त्यात मुलाचे नाव नव्हते. मग त्यांनी दुसरे कागदपत्र काढले, एक पोलीस रिपोर्ट जीची कधीच दखल घेतली नव्हती. ही माझ्या मुलाच्या मृत्यूची नोंद आहे, त्या अश्रूने भरलेल्या आवाजात म्हणाल्या. पण शरदने आपल्या सत्तेच्या जोरावर ही केस दाबून टाकली. हे सगळे माझ्या मेंदूला शून्य करणारं होतं. एक प्रश्न माझ्या मनात उमटला, हे सगळं नेमकं कसं घडलं? ही जणू कित्येक वर्ष मागे गेली. मी एका श्रीमंत घराण्यातील होतो. माझे आईवडील या जगात नव्हते, पण मी माझ्या पहिल्या नवऱ्यासोबत सुखी संसार करत होते. तो प्रामाणिक आणि सज्जन माणूस होता. त्याने मला खरंच प्रेम दिलं, पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. मी माझ्या लहानग्या मुलासोबत एकटी उरले. मी त्याला जीवापाड प्रेम करत होते. माझ्या नवऱ्याने आपली संपूर्ण संपत्ती आणि मालमत्ता आपल्या मुलाच्या नावावर केली होती आणि मी त्या संपत्तीची राखणदार होते. जोपर्यंत माझा मुलगा मोठा होत नाही, याच काळात शरद माझ्या आयुष्यात आला. त्याने माझ्या दुःखात मला आधार दिला, पण त्याचा उद्देश प्रेम नव्हता. तो माझ्या संपत्तीवर डोळा ठेवून होता. त्याने माझ्यावर प्रेमाचा बहाणा केला, माझा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या एकटेपणाचा फायदा घेतला. शेवटी त्याने माझ्याशी लग्न केलं, पण तो माझ्या मनाचा नव्हे तर माझ्या बँक खात्याचा मालक व्हायला आला होता. सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं. तो माझी काळजी घ्यायचा, माझं दुःख वाटून घ्यायचा आणि सोबतीचं नाटक करत राहिला. पण जेव्हा त्याला कळलं की माझी संपूर्ण संपत्ती माझ्या मुलाच्या नावावर आहे, तेव्हा त्याचा संयम संपला. एका क्षणात तो पूर्ण बदलला. त्याच्या डोळ्यातील माया नाहीशी झाली. तिथे आता फक्त लालसा, राग आणि कटकारस्थान होतं. शरदला माझा मुलगा पहिल्यापासून नकोसा वाटायचा, पण मी ते दुर्लक्ष केलं. वाटलं कधीतरी सगळं ठीक होईल, पण त्या दिवशी त्याने माझ्या वकिलाकडून माझ्या संपत्तीविषयी सर्व काही जाणून घेतलं. त्याच दिवशी त्याचं वागणं बदललं. तुझी संपूर्ण संपत्ती तुझ्या मुलाच्या नावावर आहे, तो कठोर आवाजात म्हणाला. मी हळूच उत्तर दिलं, होय, तो माझ्या पहिल्या नवऱ्याची शेवटची आठवण आहे आणि मी त्याचा हक्क कधीच हिरावून घेणार नाही. शरदच्या चेहऱ्यावर जे रागाचा सावट उमटलं ते मी कधीच विसरू शकत नाही. त्या क्षणी मला जाणवलं माझा मुलगा धोक्यात आहे. त्या रात्री मी माझ्या मुलाला मिठीत घेतलं होतं. तो माझ्या कुशीत शांत झोपलेला होता. अचानक दरवाजा हलकेच उघडला आणि शरद आत शिरला. त्याच्या डोळ्यात ना दयाळूपणा होता ना पश्चाताप. हा मुलगा जिवंत राहिला तर सगळं उद्ध्वस्त होईल. तो थंडपणे म्हणाला. माझं काळीज हादरलं. शरद, तू काय करणार आहेस? मी किंचाळले, पण त्याने माझ्या मुलाला माझ्यापासून हिसकावून घेतलं. माझी संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त झाली. सकाळी शरद माझ्याजवळ आला. त्याचा चेहरा थंड, निर्दयी आणि निर्विकार होता. तुझा मुलगा मरण पावला, तो अगदी साध्या शब्दात म्हणाला. जणू काही अगदी सामान्य गोष्ट होती माझ्या डोळ्यासमोर. अंधार दाटून आला. मी किंचाळले, भिंतीवर डोकं आपटलं, ओरडले, रडले, पण तो शांतपणे उभा राहिला. जणू हे सगळं आधीच ठरलेलं होतं. मी सगळं गमावलं, पण एक गोष्ट वाचली. मला माहीत होतं की माझं आयुष्य संपलं आहे. मला माहीत होतं की माझं आयुष्य संपलं आहे, पण मी शरदला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायचं ठरवलं. मी माझ्या शेवटच्या ताकदीने ते सर्व दस्तावेज, वकिलांचे कागदपत्र आणि पुरावे जे माझ्या मुलाच्या नावाची मालमत्ता सिद्ध करत होते, एका चामड्याच्या बॅगेत ठेवले. मला माहीत होतं की शरद मलाही मारून टाकेल, जेणेकरून कोणीही त्याच्या विरोधात उभं राहू शकणार नाही. म्हणून मी ती बॅग लपवली आणि माझा जीव वाचवण्यासाठी पळून गेले. मी एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला. तू एक प्रामाणिक आणि सरळ माणूस वाटलास, जो आपल्या रोजच्या कमाईसाठी प्रामाणिकपणे मेहनत घेत होता. म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवला. मी ती काळी बॅग तुला दिली आणि सांगितलं, ही बॅग माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कृपया सांभाळून ठेव. मी लवकर परत येईल. आणि मग मी अदृश्य झाले, कारण शरदकडून मला माझ्या जीवाला धोका होता. आता मी माझी अमानत घेण्यासाठी परत आले आहे, पण खूप उशीर झालाय. मी आज फुटपाथवर तुकडे वेचण्यास मजबूर आहे आणि प्रताप, तो अजूनही आपल्या संपत्तीच्या मस्तीमध्ये चूर आहे. सत्तेच्या नशेत मदहोश हे यशस्वी माणूस म्हणून जगत आहे, पण आता
सगळं बदलणार आहे, कारण तू ती अमानत जपलीस. आता वेळ आली आहे शरदच्या अत्याचारांचा हिशोब घेण्याची. माझं काळीज जोराने धडधडू लागलं. ती बॅग मी तेव्हा लपवली होती, जेव्हा मी रक्ताने माखलेले कपडे पाहिले होते आणि हे सगळं गोळा करून सुरक्षित ठेवले होते, जेणेकरून जर मी जिवंत राहिलो तर एक दिवस जगाला हे कटू सत्य दाखवू शकेन. मग तुम्ही ती बॅग माझ्याजवळ ठेवून का निघून गेलात? मी विचारलं शरदला. हे कळून चुकलं की माझ्याकडे पुरावे आहेत. तो मला मारू इच्छित होता, मला संपवू पाहत होता. कसं बसं मी ती बॅग काढली आणि तुझ्याकडे ठेवली, कारण मला माहीत होतं की तू एक प्रामाणिक माणूस आहेस आणि तू त्याची योग्य काळजी घेशील. मग मी स्वतःला वाचवण्यासाठी धावत राहिले, लपून राहिले आणि शेवटी सगळं गमावलं. आता पुढे काय? मी सुन्न बसलो होतो. मॅडमने डोकं वर केलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. बदला की न्याय? आता मी तेच करणार जे मला अनेक वर्षापूर्वी करायला हवं होतं. मी हे पुरावे घेऊन शरदचा नायनाट करणार, पण मला माहीत नव्हतं की हे काही सोपं नसेल. शरदराव हे एक मोठं व्यक्तिमत्व होतं, प्रभावशाली आणि सत्तेची ताकद असलेलं. जर हे गुपित बाहेर आलं तर खूप काही उद्ध्वस्त होऊ शकतं. माझ्यासमोर एक मोठा निर्णय होता. मी या लढाईत त्यांची साथ द्यावी का शरदसारख्या बलाढ्य व्यक्तीच्या विरोधात उभं राहावं, का की शांत राहून माझ्या यशस्वी आयुष्याचा आनंद घ्यावा? माझ्या मनात एक मोठी दुविधा सुरू झाली होती. त्या बॅगचं रहस्य उघडं पडलं आणि माझ्यासमोर एक भयावह सत्य होतं. शरद साहेबांनी स्वतःच्या मुलाचा खून केला होता आणि या गुन्ह्याचे सारे पुरावे अनेक वर्षापासून माझ्याकडे सुरक्षित होते. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ही बॅग, जी मी एक जबाबदारी म्हणून सांभाळली होती, प्रत्यक्षात माणुसकीला हादरावून सोडणाऱ्या एका कटाचा साक्षीदार असेल. माझ्या मनात एक मोठी घालमेल सुरू होती. मी शरदसारख्या शक्तिशाली माणसाच्या विरोधात उभा राहू शकतो का? मी माझं आयुष्य धोक्यात घालून सत्याला पाठिंबा द्यावा का की शांत राहून माझ्या सुखी आयुष्याचा आनंद घ्यावा आणि हे प्रकरण तसंच सोडून द्यावं? मॅडम माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात दुःख होतं, पण त्याचबरोबर एक विनवणीही. जणू त्या अपेक्षा करणार होत्या की मी त्यांना एकटं सोडणार नाही. त्या म्हणाल्या, बाळा, आता हा निर्णय तुला घ्यायचा आहे. मला माहीत आहे की शरद शक्तिशाली आहे, तो तुला इजा पोहोचू शकतो, पण मला हेही माहीत आहे की तू तोच प्रामाणिक माणूस आहे ज्याने वर्षानुवर्ष माझ्या अमानतीचे रक्षण केलं आहे. माझ्या अंगातून एका प्रकारची लहर गेली. हा निर्णय सोपा नव्हता, पण कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलेलं होतं. शरद साहेब फक्त एक मोठे व्यापारी नव्हते, तर त्यांच्या मागे राजकारण, पोलीस आणि अनेक शक्तिशाली लोक होते. त्यांच्या विरोधात काहीही करणं म्हणजे स्वतःला मोठ्या संकटात टाकणं होतं. मी मॅडमला म्हणालो, जर आपण हे सत्य उघड केलं तर शरद आपल्याला संपवायला क्षणाचाही विलंब करणार नाही. त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, मला माहीत आहे, पण हा भीतीचा अडसर आपल्याला सत्य सांगण्यापासून रोखू शकतो का? जर मी हे सगळं सहन करू शकते तर तू का नाही? माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी माझ्या आयुष्यात खूप संकटं पाहिली होती, दुःख सहन केलं होतं आणि लोकांची फसवणूकही अनुभवली होती. पण आज जे युद्ध माझ्या मनात सुरू होतं ते सगळ्यात मोठं होतं. मी माझं यश, प्रतिष्ठा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतो का? मी शांत होतो आणि त्या मला पाहत होत्या, जणू माझ्या मनात चाललेल्या वादळांना वाचत होत्या. बाळा, तू तो निर्णय घेशील, मी तुझ्यासोबत असेन. पण लक्षात ठेव, कधीकधी शांत राहणं ही सुद्धा मोठी गद्दारी असते. त्यांचे हे शब्द माझ्या मनात बालनासारखे घुसले. त्या रात्री मला झोप लागली नाही. सतत तो क्षण माझ्यासमोर येत होता जेव्हा शरद साहेबांच्या पत्नीने माझ्या हातात ते रक्ताने माखलेले कापड दिले होते. जेव्हा मी कागदपत्र पाहिले होते ते जे शरदच्या अन्यायाची साक्ष होती. माझा भूतकाळ माझ्या डोळ्यांसमोर होता. तो काळ जेव्हा मी भाजी विकणारा एक सामान्य माणूस होतो आणि आज मी एक यशस्वी महाट साखळीचा मालक होतो. जर ही यशस्वी वाटचाल मला न्यायाविरुद्ध आवाज उठवण्यापासून रोखत असेल तर अशा यशाचा उपयोग तरी काय? मी मॅडमला बोलावलं आणि त्यांच्यासमोर बसून म्हणालो, मॅडम, मी निर्णय घेतला आहे. आपण शरदच्या विरोधात उभे राहू. त्यांच्या डोळ्यात एकाच वेळी आनंद आणि भीती दिसत होती. पण ही लढाई सोपी नव्हती. बाळा, ही लढाई सोपी नसेल, त्यांनी काळजीच्या स्वरात म्हटलं.
मला परवा नाही, मी ठाम स्वरात उत्तर दिलं. जर मी सत्याच्या बाजूने उभा राहू शकलो नाही तर आयुष्यभर माझं अंतःकरण मला छळत राहील. मी ही अमानत कित्येक वर्ष सांभाळली आहे. आता ती योग्य ठिकाणी पोहोचवण्याची वेळ आली आहे. आम्हाला असा वकील हवा आहे जो शरदच्या विरोधात केस लढू शकेल, पण असा वकील मिळवणं सोपं नव्हतं. मी माझ्या काही विश्वासू मित्रांशी चर्चा केली आणि अखेर एक प्रसिद्ध वकील मिळाला जो नेहमी अन्यायाविरुद्ध केस लढत असे. मी सर्व पुरावे त्या वकिलाकडे सोपवले. त्याने दस्तावेज पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं की ही केस सोपी नसेल. वकिलांनी गंभीरपणे म्हटलं, शरदकडे सत्ता आहे, पैसा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला आपलं खरं रूप लपवता येतं. आपल्याला त्याची पर्वा नाही. म्हणजे त्याला आपलं खरं रूप लपवता येतं. आम्हाला त्याची पर्वा नाही, मी ठामपणे उत्तर दिलं. आमचं उद्दिष्ट फक्त केस जिंकणं नाही तर न्याय मिळवणं आहे. केस दाखल करताच त्याच रात्री माझ्या घराबाहेर काही गाड्या येऊन थांबल्या. माझ्या ओळखीच्या माणसांनी सांगितलं की काही लोक माझ्याबद्दल चौकशी करत होते. शरदला याची खबर लागली होती. सकाळीच मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. तुझी एवढी हिंमत कशी झाली? पलीकडून एक कठोर आवाज ऐकू आला. मी शांत राहिलो. हे जे काही तू करत आहेस त्याचा परिणाम तुलाच ठाऊक आहे का? सांग, किती पैशात ही केस मागे घेणार? माझं रक्त सळसळू लागलं. माझी किंमत ठरवता येत नाही शरद साहेब. सत्य हे बाहेर येणारच, मी शांत पण ठाम स्वरात उत्तर दिलं. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती. मग धमकी दिली गेली, जर तो थांबला नाहीस तर परिणाम भोगण्यास तयार राहा. फोन कट झाला पण मी मागे हटणारा नव्हतो. ही शरदची पहिली चाल होती. त्याला माहीत होतं की मी त्याची गुपित उघड करण्याचा निश्चय केला आहे आणि आता तो मला थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण मीही ठरवलं होतं, आता कोणत्याही धमकीला घाबरणार नाही. शरदच्या धमकीचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. जर तो थांबला नाहीस तर परिणाम भोगण्यास तयार राहा. माझ्या हातात मोबाईल होता पण माझं मन कुठेतरी भरकटलं होतं. मी योग्य निर्णय घेतला का? मी अशा युद्धात उडी घेतली आहे का ज्याचा शेवट विनाशाशिवाय काहीच नसेल? पण लगेचच माझ्या अंगात प्रचंड संतापाची लाट उसळली. याच भीतीमुळे अत्याचारी माणसं शक्तिशाली बनतात आणि निरपराध लोक आयुष्यभर गप्प राहतात. पण मी गप्प बसू शकत नव्हतो. सकाळी मी वकिलांच्या कार्यालयात पोहोचलो. मॅडम आधीच तिथे उपस्थित होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण डोळ्यात त्यांच्या आशेचा एकही किरणही झळकत होता. काय झालं? शरदचा फोन आला होता का? त्यांनी विचारलं. मी मान हलवली आणि म्हणालो, होय. त्याने धमकी दिली आहे की ही केस मागे घ्या नाही तर परिणाम भोगावे लागतील. वकिलांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, हे होणारच होतं. तो माणूस अत्यंत धोकादायक आहे आणि काहीही करू शकतो. मग काय करायचं? मी अस्वस्थ होऊन विचारलं. वकिलांनी हलकं हसत माझ्याकडे पाहिलं, जणू ते माझ्या मनातील घालमेल समजून घेत होते. आपली ही केस पुढे न्यायची पण अतिशय शहाणपणाने. शरदला अजिबात कल्पना येऊ द्यायची नाही की आपण कोणते डाव खेळणार आहोत. पहिलं पाऊल म्हणजे मीडिया आपल्यासोबत आणणं आणि सत्य जगासमोर आणणं. शरद विरुद्ध न्यायालयात केस दाखल झाली होती, पण आम्हाला ठाऊक होतं की तो आपले संबंध आणि पैसे वापरून हा लढा सोपा बनवणार होता. त्यामुळे आम्हाला सामान्य लोकांच्या ताकदीची गरज होती. आम्ही एका नामवंत पत्रकाराला भेटलो जो भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध बेधडक रिपोर्टिंगसाठी प्रसिद्ध होता. जेव्हा मी त्याला शरदची कहाणी सांगितली तेव्हा तो आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला. तुमच्याकडे पुरावे आहेत का? त्याने गंभीर आवाजात विचारले. मी बॅगमधून ते रक्ताने माखलेले कपडे, मेडिकल रिपोर्ट आणि पोलीस रिपोर्ट काढून त्यांच्यासमोर ठेवले. हे सगळं माझ्याकडे ही आहे शरदची खरी गोष्ट जी वर्षानुवर्ष लपली गेली. पत्रकाराने कागदपत्र पाहिली आणि काही क्षण शांत राहिला. मग तो हसत म्हणाला, ही बातमी मी छापणार, पण त्यानंतर तुला मोठा धक्का असेल. शरद फक्त धमक्या देत नाही तर तो अंमलातही करतो. तुला तयार राहावं लागेल. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या सर्वात मोठ्या मार्ट ब्रांचवर अचानक छापा पडला. पोलिसांनी माझ्यावर बेकायदेशीर व्यवसायाचे आरोप लावून मार्ट सील केलं. ही शरदची पहिली चाल होती. मॅडम माझ्याकडे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर खोल चिंता स्पष्ट दिसत होती.
बाळा, मी सांगितलं होतं ना की तो तुला नुकसान पोहोचवेल. मी खोल श्वास घेतला, म्हणालो, मॅडम, मला माहीत होतं असं होईल, पण आपण मागे हटू शकत नाही. वकिलांनी आम्हाला त्वरित न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला. आम्ही शरद विरुद्ध आणखी पुरावे न्यायालयात सादर केले. फक्त न्यायालयातच नाही तर सोशल मीडियावरही आम्ही सत्य प्रस्थापित करू लागलो. जस्टिस फॉर द लॉस्ट चाइल्ड एक्सप्रेस शरद हे हॅशटॅग व्हायरल झाले. लोक शरद विरोधात प्रश्न विचारू लागले. एका रात्री मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. तेवढ्यात अचानक माझा फोन वाजला. नंबर अनोळखी होता. मी फोन उचलताच एक कठोर आवाज आला, ऐकून ठेव, भाजीवाल्या, जितकं पुढे जाशील तितकंच तुझी तबाई मोठी होईल. जे करायचं होतं ते तू केलं आहेस. आता ही शेवटची चेतावणी आहे. केस मागे घे, नाहीतर ना तू राहशील ना तुझं सत्य. फोन बंद झाला. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ही फक्त धमकी नव्हती, हा युद्धाचा इशारा होता. सकाळी मी माझ्या दुकानाच्या बाहेर उभा असताना एक काळी गाडी माझ्या जवळून गेली आणि अचानक गोळ्यांचा मारा सुरू झाला. गोळ्या माझ्या डोक्याच्या अगदी जवळून गेल्या. मी त्वरित जमिनीवर लोळण घेतली. लोक घाबरून ओरडू लागले. सगळीकडे शांत गोंधळ माजला. हा शरदचा उघडा इशारा होता. तो मला संपवण्याच्या तयारीत होता. माझ्या माणसांनी मला ताबडतोब गाडीत टाकलं आणि सुरक्षित ठिकाणी नेलं. मॅडम हे ऐकून थरथर कापू लागल्या. बस आता, खूप झालं. मी स्वतः न्यायालयात जाऊन साक्ष देईन. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मॅडम, हे खूप धोकादायक ठरू शकतं. आपण त्या ठामपणे म्हणाल्या. आता मी गप्प बसू शकत नाही बेटा. ही केस तू नाही तर मी दाखल केली होती. आता एक आई म्हणून माझं कर्तव्य पार पाडेन. त्यांच्या डोळ्यात मी एक वेगळंच धाडस पाहिलं, जे आधी कधीच पाहिलं नव्हतं. आता आम्ही मागे हटायचं नाही असा निर्णय घेतला. शरद जसा खेळ खेळत होता तसाच खेळ आता आम्ही त्याच्या विरोधात खेळणार होतो. केस शेवटच्या टप्प्यात होती. शरदने मला थांबवण्यासाठी प्रयत्न केला. माझी दुकानं बंद पाडली, धमक्या दिल्या, अगदी मला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. पण मी आणि मॅडम आता माघार घेणार नव्हतो. मी आधी सगळं गमावलं होतं. जे हरपण्याची भीती असते. आता एकच गोष्ट बाकी होती, न्याय. शरदच्या विरोधाच्या खटल्याची पहिली विधिवत सुनावणी होणार होती. हा तो क्षण होता जेव्हा मॅडमला न्यायालयात उभं राहून आपली साक्ष द्यायची होती. ते सत्य जे वर्षानुवर्ष दडपलं गेलं होतं आता साऱ्यांसमोर आणायचं होतं. न्यायालयाबाहेर माध्यमांचे कॅमेरे, पत्रकार आणि लोकांची मोठी गर्दी होती. हा खटला आता फक्त एक साधा मामला राहिला नव्हता, तर तो एक क्रूर व्यक्तीविरुद्ध न्यायाची लढाई बनला होता. जेव्हा मॅडमला साक्षीसाठी बोलावण्यात आलं तेव्हा मी पाहिलं की त्यांचे पाय किंचित लटपटत होते, पण त्यांच्या डोळ्यातील निर्धार मात्र एखाद्या डोंगरासारखा अढळ होता. वकिलाने विचारलं, मॅडम, तुम्ही न्यायालयाला सांगू शकता का की तुमच्या मुलासोबत काय घडलं? मॅडम एक क्षण शांत राहिल्या. त्यांचे हात थोडेसे थरथरत होते, पण त्यांच्या डोळ्यात एक संघर्ष स्पष्ट दिसत होता. त्यांनी शरदकडे पाहिलं. तोच शरद जो नेहमी ताकदवान आणि निसंकोच वाटायचा, तो आज पहिल्यांदा अस्वस्थ दिसत होता. मग मॅडमने सत्य बोलून दाखवलं, जे वर्षानुवर्ष दडलं गेलं होतं. माझा मुलगा फक्त 5 वर्षांचा होता जेव्हा मी शरदशी दुसरं लग्न केलं. एके दिवशी जेव्हा माझं बाळ झोपलं होतं, या निर्दयी व्यक्तीने त्याला माझ्यापासून हिरावून घेतला आणि त्याचा खून केला. कारण त्याला हे सहन होत नव्हतं की माझी संपत्ती माझ्या मुलाकडे जावी आणि त्यांच्यापासून लांब राहावी. न्यायालयात एक क्षणभर नीरव शांतता पसरली. न्यायाधीशाने गंभीरतेने विचारलं, तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे का? मॅडमने एक क्षण माझ्याकडे पाहिलं. मी पुढे होऊन ती चामड्याची बॅग सादर केली, जी मी वर्षानुवर्षे जपून ठेवली होती. हा आहे पुरावा, न्यायमूर्ती साहेब. हे ते सर्व दस्तावेज आहे जे पहिल्या पतीने तयार करून ठेवले होते. हे कायदेशीर कागदपत्र आहे ज्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की माझा संपत्तीचा खरा वारस माझा मुलगा आहे, शरद नाही. हेच ते कागद आहेत जे शरदने माझ्याकडून हिरावून घेण्याचा आणि काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण मी ते वाचवू शकले. न्यायालयात कुजबूज सुरू झाली. शरदच्या वकिलाने तात्काळ आक्षेप घेतला, हे खोटं आहे. या कागदपत्रांचा शरदच्या या प्रकरणाशी काही संबंध नाही. यात पुढे लिहिलं आहे की शरदने खून केला
मॅडमने डोकं वर केलं आणि म्हणाल्या, जर हे खोटं असेल तर शरदने हे सांगण्याचा प्रयत्न का करत नाही की माझा मुलगा कुठे आहे, तो अचानक गायब का झाला? मी आज या न्यायालयात का उभी आहे जेव्हा खरा वारस इथं हजर नसायला हवा होता? न्यायाधीशांनी तीक्ष्ण नजरेने शरदकडे पाहिलं आणि विचारलं, तुमच्याकडे याच्या विरोधात काही ठोस पुरावे आहेत का? मॅडमने एक क्षण श्वास घेतला आणि थबकलेल्या आवाजात म्हणाल्या, होय न्यायाधीश महोदय, मी पुरावा घेऊ शकते. न्यायालयात प्रचंड शांतता पसरली. मग मॅडमने आपल्या ओढणीखाली हात घालून एक जुना मोबाईल बाहेर काढला. त्याची स्क्रीन तुटलेली होती, पण तो अजूनही सुरू होता. हा तोच मोबाईल आहे. शरदने माझ्या मुलाच्या खुनाच्या आधी आपल्या माणसासोबत केलेली बोलणारी रेकॉर्ड आहे. न्यायालयात कुजबूज वाढली. वकिलाने मोबाईल घेतला आणि न्यायालयाची परवानगी घेऊन ऑडिओ प्ले केला. शरदचा कठोर आवाज न्यायालयात घुमला. हा मुलगा जिवंत राहिला तर माझी संपत्ती उद्ध्वस्त होईल. तो मोठा झाला तर सर्व काही त्याच्या हाती जाईल. मी त्याच्या आईशी फक्त संपत्तीसाठी लग्न केलं होतं, त्या म्हणूनच मुलासाठी मी नाही. त्याचा नायनाट करायलाच हवा. न्यायालयात एकच खळबळ माजली. हा तो पुरावा होता ज्याने शरदच्या ताकदीचा आणि अहंकाराचा अखेरशी मुखवटा देखील फाडून टाकला. संपूर्ण सुनावणी दरम्यान शांत बसलेला शरद अचानक खुर्चीतून उठला आणि किंचाळत म्हणाला, ही बाई खोटं बोलत आहे. ही मला बदनाम करण्याचा डाव खेळत आहे. मी न्यायालयाकडे विनंती करतो की हे प्रकरण तात्काळ फेटाळण्यात यावं. न्यायाधीशाने एका क्षणासाठी त्यांच्याकडे बारकाईने पाहिलं आणि मग गंभीर स्वरात म्हणाले, जर तुला खात्री आहे की हे आरोप खोटे आहेत तर न्यायालयाला सांग, तो मुलगा कोठे आहे? शरदचा चेहरा बदलला. तो काही क्षण स्तब्ध राहिला. मग तो खोटं बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाला, तो कुठेतरी निघून गेला होता. तो घरातून पळून गेला होता. मॅडम कठोर आवाजात म्हणाल्या, तर मग सांग, त्या रात्री माझ्या खोलीत येऊन तू काय केलं होतं? माझ्या मुलाच्या कपड्यांवरती रक्ताचे डाग का होते? जर तो पळून गेला असता तर पुन्हा कधीच दिसला का नाही? न्यायाधीशाने काही वेळासाठी मान झुकवली आणि खोल श्वास घेत म्हणाले, शरदला तात्काळ ताब्यात घेण्यात यावे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. न्यायालय शरदवर हत्या पुरावे नष्ट करणे आणि धमक्या देण्याचे आरोप ठेवत आहे. पोलीस ताबडतोब पुढे सरसावले आणि पहिल्यांदा शरदच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसू लागली. हे सगळं खोटं आहे, तो किंचाळला. पण आता कुणीच त्याचं ऐकायला तयार नव्हतं. शेवटी न्याय मिळाला. जेव्हा न्यायालय संपले तेव्हा मी मॅडमकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंद आणि समाधानाचे होते. त्या माझ्याकडे पाहत म्हणाल्या, बाळा, जर तू नसतास तर मी हे कधीच करू शकले नसते. तू माझ्या विश्वासाला न्याय दिलास आणि तो योग्य ठिकाणी पोहोचवलास. मी हसत उत्तर दिलं, मॅडम, ही फक्त तुमची लढाई नव्हती. ही प्रत्येक त्या व्यक्तीची लढाई होती जी सत्यासाठी झगडू इच्छित होती. सगळं संपलेलं होतं, पण मला माहीत होतं की ही कहाणी केवळ शरदच्या तुरुंगात जाण्यावर संपत नव्हती. ही कहाणी एका प्रामाणिक माणसाची होती, ज्याने एक जबाबदारी कोणतीही परिस्थितीत सांभाळली, फक्त एक सत्य जगासमोर यावं म्हणून. ही एका आईची कहाणी होती जिने आपल्या मुलासाठी न्याय मिळवण्यासाठी सर्व काही सोसले आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ही त्या धड्याची कहाणी होती की सत्य लपवता येत नाही, कधी ना कधी ते उघडकीस येतच. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.